आज 30 नोव्हेंबर 2025 या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक काळा दिवस. खरं तर आजचा दिवस कुणालाही उजडावा असं वाटत नव्हतं, परंतु या ठिकाणी काळाच्या पुढं कुणाचं काही चालत नाही. आले देवाजीच्या मनी तेथे कोणाची चालेना अशी एक म्हण आहे. आणि आजच्या दिवशी या ठिकाणी अखंड जगभरात आपला आणि आपल्या मालकाचा नावलौकिक करून एक या ठिकाणी खऱ्या अर्थाने या बैलगाडा क्षेत्रातला देव आज या ठिकाणी अनंतात विलीन झाला आणि त्याला स्वर्गवास झाला. सप्त हिंद केसरी मोठा लक्ष्या, ज्यानं आपल्या गतीच्या आणि या ठिकाणी स्पीडच्या जोरावर सर्व जगभरात आपली ख्याती निर्माण केली आणि जो बैल या ठिकाणी अजरामर गतीचा बादशाह होऊन गेला, त्याच्यासारखा बैल परत होणे नाही असे स्पीड असणारा हा बैल. आणि आज या ठिकाणी वृद्धापकाळानं त्याचं निधन झालं. सर्व बैलगाडा शर्यत शौकीनांसाठी अत्यंत दुःखद घटना. आणि आज या ठिकाणी तो बैल आपल्यातून निघून गेला. खरं तर म्हणायला तो फक्त बैल होता, परंतु सर्व बैलगाडा शर्यत शौकीनांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असणारा असा हा देव होता. आणि त्या देवाचं आज या ठिकाणी निधन झालं. इहलोकीची यात्रा संपवून तो या ठिकाणी स्वर्गवासी रवाना झाला. त्याला सर्वांच्या वतून सर्व बैलगाडी मालक चालक, सर्व बैलगाडा शर्यत शौकीन यांच्याकडून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचबरोबर दिनांक 2 डिसेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी बैलाचा सावरण्याचा कार्यक्रम म्हणजे मातीचा कार्यक्रम, त्याचबरोबर कार्य हे सगळं त्या दिवशी संपन्न होणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे सर्वांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी माती आणि उत्तर कार्याचा कार्यक्रम होणार आहे. परत एकदा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव असणारा आणि ज्याला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला होता असा या ठिकाणी मोठा लक्ष्या, परत एकदा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. बरीच बैलगाडी क्षेत्रात बरीचशीच बैल पळाली आणि होऊन गेली, पण लक्ष्या हा बैल एक असा बैल होऊन गेला नाही. आणि मी भाऊनी शेठनी सुद्धा भरपूर बैल घेतली, भरपूर पळवली, पण लक्ष्या हा लक्ष्याच होता. लक्ष्याचा आज बैलगाडी शर्यतीतला शेवट झाला, असा पुन्हा लक्ष्या होणे नाही. लक्ष्याची एक जुनी आठवण सांगायची म्हणजे वाटराच्या मैदानामध्ये आमचा गजा आणि लक्ष्या पळालो होते. एक नंबर तिथं आम्ही केला होता. ती एक जुनी लक्ष्याची आठवण आहे. संत मामा आहेत आपल्या. संत मामा, झरीचं मैदान, झरीच्या मैदानाला जोडीनं म्हणजे कुणालाच सापडत नव्हती जोडी. मोठ्या लक्ष, छोट्या लक्ष, मोठं लक्ष आणि बारका लक्ष ही दोन्ही म्हणजे अपराजित जोडी पळाली. बरीचशीच मैदानं तिने अशी घेतलेली आहेत, म्हणजे जेवढी सांगावी तेवढी थोडी एवढी मैदान तिने घेतलेली आहेत. अनेक बैलांच्या बरोबर लक्ष पळाला, तेवढी मैदानं सगळी एक एक नंबरचीच केली.